काय धर्मवीरांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे. मग आता धर्मवीर 2 काढतायत, धर्मवीर 3 काढतायत, धर्मवीर 4 काढतायत. ते का अमर अकबर अँथनी सिनेमा काढतायत का की गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल? खरं म्हणजे गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3 असा सिनेमा ह्यांच्यावर काढला पाहिजे. मी स्वतः आम्ही काढतोय ना. आता फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर 3, त्यांना काय धर्मवीर माहिती? त्यांना काय धर्मवीर माहिती? त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून, त्यांनी त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल. सर, देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह तोडता येते, मी ते तोडून दाखवणार. सध्या तुम्ही चक्रव्यूहात अडकलेला आहात. चक्रव्यूहामध्ये योद्धे अडकतात, बेईमान नाहीत. त्यांनी महाभारताचा इतिहास समजून घ्यावा आणि अभिमन्यूचा इतिहास, बरं का, त्याचा कुटुंब, त्याचं कौशल्य हे वादातीत होतं. फडणवीसांनी स्वतःची अभिमन्यूशी तुलना करू नये. अभिमन्यू खरोखर योद्धा होता, प्रामाणिक होता, त्याला स्वतःचा एक विचार आणि भूमिका होती. असं काही तुम्हाला दिसतंय का? फडणवीसांपाशी हातामध्ये खोटं रिव्हॉल्वर घेऊन पोस्टर लावले स्वतःचे सिंगम म्हणून ते अभिमन्यू होत नाहीत. काल कोरेगाव पार्कला अजून एक बलात्कार झाला. कोरेगाव पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. आता हे जे सिंगम आहेत सो कॉल्ड, ते त्यांचं एन्काउंटर करणार आहेत का? ते करणार आहेत का? नालासोपारामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केला, अटक केली त्याला. BJPचा पदाधिकारी आहे श्रीवास्तव म्हणून. हे मिस्टर सिंगम जे आहेत, 2 सिंगममध्ये लढाई सुरू आहे, तू सिंगम का मी सिंगम, हे त्याला जाऊन त्याचं एन्काउंटर करणार आहेत का? राजकीय फायद्यासाठी जे किंवा कोणाला तरी वाचवण्यासाठी जे अशा प्रकारचे एन्काउंटर करतात, त्यांनी स्वतःला योद्धा किंवा अभिमन्यू समजू नये. तो संपूर्ण महाभारताचा अपमान ठरेल.